बघा आपण ज्वारी पेरले, बघा कडवास पेरले. असं कडवाळ आपलं पाणी आण पहिला प्यायला. तर नमस्कार. बघा सध्या आलो आहे, घर बांधले, बाहेर झाडून काढले, वैर तोंड ठेवले, पाणी आमचं प्यायला पहिला. बघा आज एका ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी जायचं कारण पण आज वेगळंच होतं. आणि कसा विषय आला, मी जाऊन त्या ठिकाणी जो 10-12 वर्ष झाले असतील बघा. 10-12 वर्षापूर्वी जी माणसं होती, ती माणूस म्हणते की वेळेनुसार माणूस बदलते, पण नाही हो, माणसं काय बदलायचं नाव घेत नाही. विषय कसा झाला माहिती आहे, एका ठिकाणी कार्यक्रम होता आणि आम्ही गेलो कार्यक्रमला, मी, बायको आणि पूर्वी कसं वागत होतं ना आमच्या बाबतीत, म्हणजे आमची फॅमिली गरीब आहे आर्थिकदृष्ट्या. आम्हाला पहिले कसं वागणूक करत होती ना, तसंच आता आपण म्हणजे 10 वर्षानंतर सुद्धा त्यांची परिस्थिती बदलली नाही बघा. म्हणजे 10 वर्ष झालं ह्या गोष्टीला, माणूस बदलते ना काय म्हणतो, पण त्या माणसाच्या नेचरमध्ये काय फरक नाही बघा. पहिलं कसं करत होते, आता तसंच केलं नाही. मग दुःख वाटलं मला, आलो बायको येऊन करायला. कसं आहे, उखंड्या पांग फिरतो माणसं, काय नाही बघा, वेळ प्रत्येकाची असते, तर माणसानं ना नीट आचरण करावं. पहिलं पाणी पण घेतो, मस्त करून बाहेर बांधले ते. इकडे म्हैस आहे, इकडे काय कालवड येतं आणि रेडी आपल्या येत आहे, आणि कुठे कुठे खुले राहतं, आपण धार काढत राहिले. बघा काय माणसं ना म्हणतात की आतूनच ह्या त्यांचा माप कडू पण असतो. किती पण तुम्ही सांगू, तुम्ही किती पण आपुलकीनं वागा, प्रेमानं वागा, काय त्यांना फरक पडत नाही. बघा मला एक त्या ठिकाणी जाऊन साधारण 10-12 वर्ष असतील बघा. पण त्या माणसाच्या बागा म्हणजे जी आमची ती आहे ती पाहुणं, तर मी असं कोणाला नाव घेणार नाही. त्यांनी आधी आम्हाला कसं वागत होती, एक दुसरं 2 दुसरं करत होती, तीच पद्धत आज आणि झाली 10 वर्षानंतर. म्हणजे ती म्हणते ती निर्दयपणा कळत असते का, तसं वाटतं मला. जाऊ द्या, त्या संघ आपण आपल्या संघ. माझ्या मनाला जरा दुःख वाटत असं बरं आयला म्हणलं, आपण 10 वर्षांनी चालू इथं, थोडंफार तर त्या बदल असेल वाटलं, पण नाही. आपण आपलं जीवन सुख्या बघा, परत त्या गोष्टी आपण तिकडे जायचं नाही. बघू आता हे व्हिडिओ बघून तर त्यांच्या वागण्या बोलण्याचा बदल करते काय कोण, बरोबर आहे नाही. चला आपण आपलं काम पडले, त्यांचा विचार मांडत तुम्हाला कुठं सांगून काय, त्यांचे विचार तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला येड लागेल, त्यांचा विचार केल्यानंतर. बघ आता असं आता आपलं काय, आता आपण वैरण कुट्टी केली आहे, मस्त बाहेर बांधले ते, पाणी पाजून बांधून जाग्यात त्यांना, आणि धारा काढूया. धारा काढायचा टाईम काम राहते, जाता आपल्या घरचं मोठं चाव करायचं, घरचं पाणी संपलं, घरचं पाणी पण घ्यायचं आहे. तर बघा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. कारण कसा आहे विषय, आपण जातो, पुढे माणसं आपलं सांभाळ आपण म्हणजे समजून घेत नाही, तर आपण तिथे कसं जायचं, बरोबर नाही. 10 वर्ष झालं गेलो नव्हतो,
ते आलते बोलवायला म्हणून गेलतो. मग आम्हाला वाटलं काय तर बदल झाला असेल त्यांच्यात वागण्यात बोलण्यात करण्यात, पण नाही काय. असो, चल 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 या चल या चल चल या चल. हे बघा आमची गाय बांधतो जागे. आता पाणी पाजले, गाय आता बांधली पाणी पाजून. अंगावर जरा पाणी मारू थांबा. माझं गार होते जरा. झालं पाणी प्यायले वापस बसलं बांधून आणि धार काढवायला घ्यायचं. चला जेवण तर धार काढवा सोडवर गाड्याला. आणि होते होते अशा नवीन व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करू नका. चला धन्यवाद. हे बघा आमचे